एकेकाळी घरच्या वळचणीत होणारा चिवचिवाट कधी भुर्र झालाय हे आपल्याला कळलंच नाही. वाढतं शहरीकरण, सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारतींचं उभं राहिलेलं जंगल, काचेच्या चकचकीत इमारती, ट्रॅफिकचा गोंगाट, वाढतं प्रदूषण, या सगळ्यात आपण चिवताईला हळूहळू गमावून बसलो. आता चिमणी फक्त गोष्टीपुरती मर्यादित राहते की काय अशी बिकट परिस्थिती असताना गेल्या काही वर्षात तिच्या संवर्धनासाठी मुंबईत एका युवकानं काम सुरू केलंय. शिवसेना आमदार बाबूराव माने यांचे चिरंजीव प्रमोद यांनी स्पॅरो शेल्टरच्या माध्यमातून चिमणीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केलेत. गेल्या 10 वर्षात त्यांच्या या प्रयत्नाचं हळूहळू चळवळीत रूपांतर झालंय. पश्चिम उपनगरात वाकोला भागात असलेल्या कैलासवासी मधुकर सरपोतदार उद्यानात त्यांनी 5 वर्षापूर्वी एक बर्ड गॅलरी सुरू केली. चिमण्यांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळवून दिला. हा म्हणता चिमण्यांचा चिवचिवाट आता इथल्या परिसराची शोभा बनलाय. जास्तीत जास्त निवारा कसा मिळेल, पाणी कसं मिळेल, ह्यासाठी ही बर्ड गॅलरीची कल्पना राबवली की ह्याला चारी बाजूने सिमेंटचा कट्टा आहे, ज्यामुळे आतमध्ये घारी, कुत्रा, मांजर, साप या कुणी जाणार नाहीत. त्याच्यावर पूर्णपणे जाळीने कव्हर केलेलं आहे. अशा करता हा कुठल्याही प्रकारचा पिंजरा नाही आहे. ह्याच्यामध्ये चिमण्या आरामात आत जाऊ शकतात, आरामात त्यांना हवं तेव्हा बाहेर येऊ शकतात. हो, पण मोठे बर्ड्स आतमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे आतमध्ये चिमण्यांना फार संरक्षक असं वातावरण त्यांना निर्माण झालेलं आहे. आतमध्ये त्यांना विविध प्रकारची घरटी लावलेली आहेत, पाण्याची सोय केलेली आहे, कृत्रिम अन्नाची सोय केलेली आहे. नैसर्गिक अन्न तर त्यांना इथे मिळतंच. हा संपूर्ण एरिया कीटकनाशक विरहित आहे. त्यामुळे जेव्हा चिमण्यांना त्यांच्या पिल्लांना भरवायला कीटक लागत असतात ना, ते कीटक त्यांना इथे फार मोठ्या प्रमाणात अवेलेबल होतात. शहरातून चिमणी हद्दपार होते. चिमण्यांच्या समस्या आजही कायम आहे. धार्मिक आधार नसल्यानं त्यांच्या जगण्याला कुणी महत्त्व देत नाही. स्वतःवर प्रेम करणाऱ्या, स्वतःमध्येच रमणाऱ्या चिमण्या त्यांच्या आकाराप्रमाणे कमी होताना आढळत आहेत. निसर्गाचं संगोपन करण्यासाठी फुकटात पर्याय उपलब्ध असताना आपण चिमणीच्या अस्तित्वाबाबत मात्र गंभीर नाही आहोत. आज तरी तुम्ही निदान एवढं बघा की तुमच्या आजूबाजूला जेवढ्या पूर्वी स्पॅरो होत्या तेवढ्या आज आहेत का, आणि जर नसतील तर प्रत्येकाने हा विषय गांभीर्याने घेतलं पाहिजे. प्रत्येकाने हा विषय जाणीवपूर्वक घेतला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घराच्या शेजारी 2 बाऊल ठेवले पाहिजे. एका बाऊलमध्ये पाणी आणि एका बाऊलमध्ये बाजरी. अर्थात मी माझ्या संस्थेचं भविष्यातलं स्वप्नच असं आहे, भविष्यातली मी माझी संस्था अशा ठिकाणी बघतोय की ही संस्था मला स्वतः बंद झालेली बघायची आहे. दिल्लीमध्ये चिमणीला राज्य पक्षी म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्रानंही दिल्लीच्या पावलावर पाऊल ठेवावं यासाठी प्रमोद माने यांची धडपड सुरू आहे. चिमणीला राज्य पक्षाचा दर्जा मिळाल्यास धडे कवितांमध्ये तिला स्थान मिळेल. तिच्यावर प्रोजेक्ट्स तयार होतील. तिच्या संवर्धनासाठी विविध औषधं शोधली जातील. चिमणीच्या अवैध विक्रीवरही आपोआप बंदी येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिवताईला स्वतःची वेगळी अशी ओळख मिळेल. चिवताई चिवताई दार उघड असं कैक वर्षांपासून आपण ऐकलं आणि म्हणालोही, पण जगण्याच्या असुरी वेगात आपण कधी तिच्यावर दार लोटलं हे आपल्यालाच कळालं नाही. आज तीच चिवताई पुन्हा एकदा आपल्या घराच्या दरवाज्यावर चिवचिव करते आणि म्हणते, दार उघड. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आग्रेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.